समितीचे उद्गाते किंवा ज्यांच्यापासून हा एक विचार समाजासमोर आला आणि समाजामध्ये कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे हे समाजाला ज्यांनी पटवून द्यायला सुरुवात केली, ज्याला या समाजाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला, पण तितक्याच नेटक्या आणि ज्याला म्हणतो आपण जिद्दीने म्हणा किंवा संयम ठेवून म्हणा, ज्यांनी गेली कित्येक दशक हा कार्यक्रम सुरूच ठेवला, त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित आपल्या शाळेमध्ये ज्यांचं भाषण किंवा ज्यांचं प्रबोधन किंवा ज्यांचे बोल तुम्ही आता ऐकले ते बेळगेगावचे पोलीस पाटील माननीय राजेश पाटील सर, ज्यांच्या संपर्कातून किंवा ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केला ते सचिन सुतार सर, जे या चळवळीसाठी झोकून देऊन खरं तर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा स्वतःचं हित बघतच नाहीत आणि काय माहिती त्यांना दुसऱ्यांचं नुकसान होत्याला बघवत नाही, समाजात काहीतरी चांगलं घडत राहावं आणि त्यासाठी जमेल ती आपण योगदान देत राहावं, असे वर्णे सर आणि कांबळे सर, त्यांच्यासोबत उपस्थित बलराम पाटील सर, या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि आता तुम्ही चला उद्याचा बलशाही भारत घडवूया या विषयावरती जे ऐकलं आणि हा उद्याचा बलशाही भारत घडवूया यासाठी तुमच्याकडून ज्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या त्याचे वक्ते, त्यांचा बोलण्याचं रूप धरूनच अगदी मी 5 मिनिटात तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. बघितलं असाल तर साधारण आपण एक आय थिंक 45 मिनिटं बसलो असो. आणि पाटील सर हे आमचे उद्याचे भारताचे खंबीर, ज्यांच्यावरती 140 कोटीपेक्षा जास्ती लोकांचा भार असणारे असे हे युवक आहेत, ज्याची 45 मिनिटं बसताना कुणाची कमर दुखते, कुणाचं लक्ष लागत नाही, कोण खाली मारून धरून काहीतरी करत बसतो आणि कोण बोलतात त्यांना बोलू दे, आपला काय त्याच्याशी फार ऋणानु संबंध नाही. कमी अधिक प्रमाणात एवढा हलगर्जीपणा असणारे हे युवक यांच्याकडून आपण थोडी अपेक्षा जेव्हा बाळगतो की उद्याचा बलशाही भारत, उद्याचा बलवान भारत, मला वाटतं इथे आपण फार काम करण्याची गरज आहे. आजचा जो दिवस आहे या दिवसामुळं खरं तर या दिवसाची तशी बघितलं तर मी ज्या ज्या वर्गांच्या मध्ये जातो, मग मी थोडंसं वरच्या वर्गात 8वी 9वीच्या वर्गात 10वीच्या वर्गात असतो, मला वाटतं दिवसातून एकदा तासांना आम्ही दाभोळकर सरांची आठवण काढतो किंवा त्यांच्या विचारांची आठवण काढतो किंवा त्या विचार पेरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो विचार पेरण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी करतो कारण हेच तर जास्ती किंवा जे समाजामध्ये दिसतं त्याचं प्रतिबिंब कमी अधिक प्रमाणात 8वीच्या वरती प्रतीत झालेलं बघायला मिळतं आपल्याला. कारण 7वीच्या खाली मुलं तशी थोडीशी अल्लड असतात. आता ह्या कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन घ्या किंवा यातल्या थोड्या कार्यकर्त्यांना तुम्ही बलशाही म्हणा,
की आपले बिचारे म्हणतात आता समोर सर आहेत, उठायचं कसं, बसायचं कसं. पण 8वीच्या वरच्या मुलांना निश्चित कळत असतं आणि मी नेहमी प्रयत्न करतोय सर की तुमच्या जीवनामध्ये बदल कशामध्ये होऊ शकतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला जे काय सांगतो तुमच्या जीवनामध्ये बदल कशामुळे होऊ शकतो याचा तोटाही मला झालेला आहे. याच्या अगोदर सर मी नाव घेत नाही, पण माझ्याकडे काही विद्यार्थी असायचे आणि ते प्रचंड देवबळी होते. म्हणजे उठले की ते अंघोळ नंतर करायचे, पहिले देवाच्या पाया पडायचे. आणि या वयामध्ये हे एवढा देवबोळापणा आणि पुढे मग यांच्यातून काय तयार होईल याची मला प्रचंड भीती वाटायची. आणि त्याच्यातून मग मी आपल्या मुलांना, मग शुभम असू दे त्याचा संस्कार असू दे, मी ते बोलायचा सांगायचा प्रयत्न केला की बाळांनो, देव काय असतो, खरं काय असतं आणि खोटं काय असतं, आणि त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडू शकतो. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर माणसाच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त शिक्षणाने, वाचनाने, ज्ञानाने आणि स्वतः आत्मसात करून त्याच्यावरती अंमल केल्यानेच फक्त बदल झालेला, बाकी बदल कुणीच करू शकलं नाही. तुमच्या जीवनात बदल घडवणारे, आणि म्हणून मला नेहमी ते वाक्य आठवतं, तेही एका आध्यात्मिक गुरूचं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भले ते गुरु आध्यात्मिक असू देत, कुठले असू देत, पण ते वाक्य करा. आणि ते वाक्य मुलांना तुम्ही नित्य नेमाने, मला वाटते एकदा त्याचं पठण करायला पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि नुसतं पाठ करणं हे बंद केलं पाहिजे आपण. म्हणून मगाशी सरांना बोललो की सर मी इथं कुठं लिहिलं नाही की नेहमी खरं बोला. इथं आपल्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांच्या समोर आपण कृतीतून जितकं काय ठेवायचा प्रयत्न करू तेवढाच बदल अपेक्षित आहे. तुम्ही या मुलांना किती सांगा, यांच्या समोर रात्र तसंही बघितलं सर, गावागावामध्ये पारायण चालतं, प्रवचन चालतं, आणि काय चालतं आणि काय चालतं. तुकाराम महाराज 600 वर्षापासून बोलतायत. शिवाजी महाराज किती वर्षाचा इतिहास आपल्याकडे समोर ठेवून गेला. आपल्या समाजामध्ये काही बदल झालेला बदल. आणि हा दुर्दैवी असलं, पण ज्याने ज्याने या गोष्टी समजून घेतल्या, ज्याने ज्याने या गोष्टी आत्मसात केल्या, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठा चांगला बदल झालेला आहे. आणि म्हणून या लोकांची जी धडपड आहे, जे चांगलं असेल, जे योग्य असेल ते तुमच्या समोर ठेवावं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बघा, स्वतः MBBS आय थिंक DGO पण होते. डॉक्टर फार मोठे गायनाकोलॉजिस्ट होते, फार मोठे स्त्री रोग तज्ञ होते. आणि मग त्यांना म्हटलं तर त्या काळामध्ये प्रचंड पैसा मिळवला असता, खूप मोठं हॉस्पिटल उभं करता आलं असतं. आणि रोज लोकांच्याकडे, मला माझ्या कार्यक्रमासाठी 100 रुपये कमी पडतात, द्या तुम्ही. मला लोकांना समजावून सांगायचं आहे, अरे बाबांनो चांगलं वागा, आरोग्याची काळजी घ्या, आणि हे भूतकेत हे असलं काय नाही आहे, तुम्ही मनाच्या भ्रमातून बाहेर या. हे खरं तर फार छोटं छोटं, म्हणजे फार खरं तर तुम्हाला सांगण्याची गरजच नव्हती हे. पण ते बिचारीने अख्खं आयुष्य, पण तरीही तुम्हाला ते पटलं नाही. या समाजाने त्यांचा बळी घेतला. पुन्हा आपण इथे शिकू शकतो. 13 वर्षे झाली माणसाला जाऊन, आज आपण त्यांच्या विचारांचा जागर साजरा करतो आहोत. आज त्यांच्या विचारांचं आपण पारायण करतो आहोत. थोडक्यात समजून घ्या तुम्ही, तुम्हाला पारायण चांगलं समजतं म्हणून मी सांगतो. आणि हा विचार कधीच मरणार नाहीये, कारण तो योग्य आहे, तो चांगला आहे, आणि तो सगळ्यांनी तुम्ही आत्मसात केला पाहिजे. आणि आत्मसात कराल. आणि मी तुम्हाला सर आमच्या शाळेच्या वतीनं तुम्हाला मी आश्वस्त करू इच्छितो, आपल्या या शाळेमध्ये निश्चितपणे या गोष्टी आम्ही आमच्या मुलांना सायन्सचे एक्सपेरिमेंट लाईव्ह करायला देतो. त्याचे खूप सारे जवळपास, म्हणजे आपला उद्देश असा आहे की सायंटिफिकली किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही जितकं काही चांगलं बघाल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती आणि उत्क्रांती होणार आहे. आणि ती फार काळाची गरज आहे. मला वाटतंय आजच्या या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी स्वतःमध्ये तो शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारावा. कारण आणि नेहमी असं म्हटलं जातं, हे शास्त्र कधीच पूर्ण नाहीये, ते नेहमी अपुरं असतं, ते नेहमी पुरावा देतं, ते तुम्हाला सांगतं, ते जस्टिफाय करतं. आणि तुमच्याकडे तो जस्टिफिकेशनचा जो दृष्टिकोन आहे तो यावा. तुम्ही नाहक कुठल्याही प्रथा परंपरा यांना बळी पडू नये, ज्याच्यातून तुमच्या कुटुंबाचं नुकसान होईल. दुर्दैवाने तसं काय झालं
तर तुमच्यातल्या कुठल्याही मुलाकडून शिक्षणाचा अपमान होऊ नये. कारण आपण शिकतो कशासाठी शिकतो, काय शिकतो आपण. आणि हे आपण दुर्दैवाने सर आमच्याकडे शिक्षक काही वेळेला म्हणजे बऱ्याच वेळा मी बघतो काही प्रथा परंपरा असतात. शिक्षक सायन्सचे विज्ञानाचे शिक्षक आणि मसोबाला नारळ वाढवतात. विज्ञानाचे शिक्षक आणि घरात ते सत्यनारायणची पूजा घालतात. खतरनाक आहे हे सगळं. आणि हा खरं तर शिक्षणाचा खरंच म्हणजे फार मोठं ते, आता मला त्याच्यावरती वेळ नाही थोडासा मुलांनो, पण निश्चितपणे तुमच्याकडून अशी कुठली कृती घडू नये जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील याच्यापेक्षा सगळ्यात मोठं चांगलं विद्यापीठ कुठलंच नाहीये. त्या सगळ्यांच्या बाबत तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी घडत राहू देत. तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होत राहू दे. आणि या समाजासाठी जशी आता ही माणसं ज्यांचं काहीच कारण नाहीये, फक्त तुम्हाला चांगलं कळावं म्हणून तुमच्यापर्यंत आली, ही भावना तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होऊ दे. तुमच्याकडून जेव्हा जेव्हा या समाजाला देण्याचं लागतं तेव्हा देताना तुमचा हात कधी आखडता येऊ नये. तुमच्या मनाची, तुमच्या बौद्धीची जे कक्षा आहेत त्या फार रुंदावून जे जे शक्य आहे ते देण्याची दानं तुमच्यामध्ये येऊ दे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जो विचार आहे तो विचार समाजात पसरवण्याची शक्ती, ती बुद्धी, ते बळ तुमच्यात येऊ दे. इतकंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.